तर मनाचे अन्न आहे शिक्षण आणि व्यायाम आहे संस्कार. या दोन्हींची सुरुवात होते ती अगदी जन्मापासून. जन्माच्या क्षणापासून काय शिकते बालक जन्माच्या वेळी? तेव्हा तर त्याला काही कळत नसते. कळण्यासाठी 2-4 वर्षे थांबावे लागते. मग कोठे आपण त्याला शाळेत जाण्यास योग्य समजतो. पण तसे काही नाही. आज वैज्ञानिकांनी हे प्रयोगांती सिद्ध केले आहे की मनाच्या शिक्षणाची सुरुवात अगदी जन्मापासून होते. अमेरिकन न्यूरोसर्जन डॉक्टर पेनफिल्ड यांनी मेंदूचे कार्य कसे चालते आणि माणसाच्या बौद्धिक प्रक्रिया व स्मरणशक्ती वगैरे कशा चालतात हे प्रयोगांती निश्चित केले आहे. त्यावर माणसाची एकंदरीत मानसिकता कशी घडते व कार्य करते यावर डॉक्टर थॉमस हॅरिस यांनी विस्तृत विश्लेषण केले आहे. त्यांच्या प्रयोगानुसार जन्मापासूनच माणसाच्या मेंदूचे शिक्षणाचे कार्य सुरू होते. त्यावर निरनिराळ्या अनुभवांचे रेकॉर्डिंग सुरू होते. ते पुढे कायम राहते. काही पुसले जात नाही किंवा कमी होत नाही, परंतु वेळोवेळी त्यातील काही भाग वापरातून बाजूला सरतो. त्याला आपण विसरणे म्हणतो. परंतु काहीही नष्ट होत नाही. विसरलेले सुद्धा मेंदूच्या विशिष्ट भागाला विजेचा हलकासा धक्का दिला की लगेच आठवू लागते. मेंदूतील रासायनिक प्रक्रियांमुळे हे सर्व घडत असते, असे डॉक्टर पेनफिल्ड यांनी प्रयोगांती सिद्ध केले आहे. मनाचे हे कार्य एखाद्या टेप रेकॉर्डरप्रमाणे चालते. प्रथम जन्माचे वेळी काय घडते तर गर्भाशयात अगदी वेगळ्याच वातावरणात असलेले बालक जन्माच्या वेळी प्राणांतिक दुःखाचा अनुभव घेते. गर्भाशयात असताना ते शांतपणे पडून असते. क्वचित एखादी हालचाल करते. तेथे त्याला खावे लागत नाही, प्यावे लागत नाही. शरीराच्या अवयवांची हालचाल करावी लागली नाही. त्याला तेथे हवा माहीत नसते, प्रकाश माहीत नसतो, उष्णता थंडी काही माहीत नसते. परंतु जन्मल्याबरोबर ते अगदी वेगळ्याच वातावरणात येते आणि तेथे जिवंत राहण्याचे तंत्र त्याला माहीत नसते. बाहेरचे वातावरण त्याच्या जीवावर बेतले म्हणून मरणाच्या भीतीने ते प्रथम घाबरून जाते. त्या प्रक्रियेत त्याच्या श्वासोच्छवास सुरू करण्यापूर्वीची सर्व शुश्रूषा केली जाते. त्याची साफसफाई केली जाते. पाठीत थपथपाटले जाते आणि मग त्याची श्वसनक्रिया सुरू होते. त्याबरोबर ते प्रथम रडते आणि मग कोठे त्याची या नव्या वातावरणात जगण्याची सुरुवात होते. त्यावेळी त्याच्या मेंदूवर जे नोंदले जाते ती आहे भीती. रडण्याचे कारण असते ते तसेच श्वासोच्छवास सुरू होण्याचेही. हे आहे जन्माचे दुःख. त्यानंतर त्याला गरम कपड्यात लपेटून खांद्यावर घेतले जाते, थोपटले जाते. ती ऊब आणि शरीराचा सुखद स्पर्श पुन्हा अनुभवास आल्याने ते बालक शांत होते. त्याला सुखाची अनुभूती होते, पहिल्यासारखी, गर्भात असल्यासारखी. हा सर्व अनुभव त्याच्या मेंदूच्या एका कप्प्यावर नोंदला जातो. अशा प्रकारे जन्माच्या वेळीच त्याला 3 अवघड गोष्टींचे शिक्षण मिळते. भीती, दुःख आणि सुख या त्या 3 गोष्टी होत. माणसाला त्या पुढे केव्हाही कोठेही शिकण्याची वेळ येत नाही आणि हे धडे माणूस पुढे केव्हा विसरतही नाही. ते कायमचे स्मरणात नोंदले जाते. ही आहे माणसाच्या शिक्षणाची सुरुवात. शिकणे हे आहे मनाचे अन्न आणि माणसाचा जन्मसिद्ध अधिकार. शिकल्याशिवाय तो जगण्यास सुद्धा लायक होत नसतो. हे आपण पुढे पाहणार आहोत. माणसाच्या मनामध्ये ही नोंदणी, रेकॉर्डिंग कशी होते तर शास्त्रज्ञांनी अशी कल्पना केली आहे की
ती मनाच्या 3 कप्प्यात होत असते. त्यातील पहिला कप्पा सुरू होतो जन्माच्या वेळेपासून. त्याला शास्त्रज्ञांनी म्हटले आहे बालक मन. आणि यामध्ये सर्व भावना, भावनिक अनुभव, वासनाविकार नोंदले जातात. आणि पुढे चालून माणसाला येणारे निरनिराळे भावनिक अनुभव, त्यातील पूर्वानुभवांशी पडताळले जाऊन माणूस त्या भावना अनुभवित असतो. या कप्प्यातील नोंदी या अत्यंत एकाग्र अशा मानसिक अवस्थेत झालेल्या असल्याने त्या पक्क्या होतात आणि पुढे कधीच विसरल्या जात नाहीत. लहानपणीचे अनेक अनुभव माणूस म्हणूनच मरेपर्यंत स्मरणात ठेवू शकतो आणि आठवतो. असा हा पहिला कप्पा म्हणजे बालक मन, चाइल्ड माइंड होय. दुसरा कप्पा आहे त्याला पालक मन, पॅरेंट माइंड असे म्हणतात. त्यामध्ये नोंदणी सुरू होते ती लहानपणापासून माणूस जे काही शिकतो ते सर्व प्राणीलोकात सर्वात परावलंबी जर कोणता प्राणी असेल तर तो मनुष्य प्राणी होय. अन्य प्राणी जन्मल्याबरोबर फारच लवकर आपापल्या पद्धतीचे जगणे शिकतात व जगू लागतात. उदाहरणार्थ कोंबडीचे पिलू अंड्यातून बाहेर आल्याबरोबर चालू लागते, पळू लागते, दाणे वेचू लागते. जर कोंबडी गेली आणि त्याचे राखण केले तर ते जिवंत राहू शकते व मोठे होऊ शकते. माणसाचे पिलू मात्र जगण्यास लायक होण्यास कितीतरी दिवस लागतात. नव्हे त्याला तर आपल्या अवयवांचा वापर करून जगण्याची कला शिकावी लागते. कित्येक दिवस चालण्यासाठी त्याला आपल्याच पायांचा लवकर उपयोग करता येत नसतो. त्याला खायला शिकवावे लागते, प्यायला शिकवावे लागते, चालायला, बोलायला शिकवावे लागते, काय करावे, कसे वागावे हे सर्व काही शिकवावे लागते. तेव्हा कुठे माणसाचे पिलू जगण्यास लायक होते. हे सर्व शिकणे त्या पालक कप्प्यात नोंदले जाते. पुढे चालून त्याला आपली उपजीविका कमविण्यासाठी सुद्धा वेगवेगळी विद्या किंवा कलाकौशल्ये शिकावे लागते, कामधंदा शिकावा लागतो. ते सर्व या पालक कप्प्यातच नोंदले जाते. अशा प्रकारे पालक मनात सर्व माहिती, सूचना, आज्ञा वगैरे नोंदल्या जातात. त्या माणूस अधिक प्रमाणात नुसत्या स्वीकारत असतो. त्यांची काहीही चिकित्सा किंवा तपासणी न करता घेत असतो. थोडीफार तपासणी केली तरी ते या कप्प्याचे काम नसते. एक प्रकारे मनाचा हा पालक कप्पा म्हणजे कम्प्युटरच्या भाषेत आपली डाटा बँक आहे, माहितीची कोठी आहे. सतत मिळत राहणाऱ्या नवनव्या माहितीने हा कप्पा विकसित होत असतो. म्हणून माणसू जीवनभर शिकत असतो असे म्हटले जाते. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.